सकाळी उठल्यावर जर अचानक प्लॅन बदलला तर सगळंच वेळापत्रक कसं बिघडतं ना. आज माझ्यासोबतही अगदी तसंच झालं. नमस्कार. आज सकाळी थोडा उशिरात उठले आणि उठल्यावर पिल्लूच्या बाबांनी सांगितलं की त्यांना आज ऑफिसला नेहमीपेक्षा लवकर जायचं आहे. खरं सांगायचं तर जर त्यांनी रात्रीच सांगितलं असतं तर एवढी धावपळ झाली नसती. आधीच माहिती असतं तर आपलं डोकं त्याप्रमाणे प्लॅनिंग करायला लागतं. पण ऐनवेळी सांगितलं की सगळीच घाई होते. मी रोज सकाळी टेरेसवर थोडं फिरते, पण आज तेही कॅन्सल करून थेट स्वयंपाकघरात गेले. फ्रीजमध्ये आधीच मोड आलेली मटकी होती. मग पटकन तिची भाजी करून पिल्लूच्या बाबांच्या डब्यासाठी तयार केली. त्यांचा डबा झाला आणि मग मला पण भूक लागली, म्हणून मटकीची भाजी आणि चिवडाचा नाश्ता केला. पण सकाळपासून सतत शिंका येत होत्या. मग म्हटलं स्वतःसाठी काहीतरी गरम करायला हवं, म्हणून गूळ, हळद आणि तुळशीची काही पानं घालून छान गरमागरम चहा बनवला. असा चहा घेतला की थोडं बरं वाटतं. उठल्यापासून एवढी धावपळ झाली की बाहेरच्या झाडू पोछा करायचाच राहून गेला होता. तोही मग पटकन करून घेतला आणि बघता बघता 8 वाजले आणि पिल्लूचे बाबा ऑफिसला निघाले. नाहीतर तर नेहमी 9:30 वाजता जातात. त्याच्यानंतर आमच्या दोघी मायलेकींची मस्त अंघोळ झाली आणि मग दुपारच्या जेवणासाठी टमाटरची आमटी केली. शांतपणे आम्ही जेवण करून घेतलं आणि दिवसाच्या पुढची कामं सुरू केली. चला मग आज इथेच थांबू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.